नमस्कार मित्रांनो, मी सुनील गव्हाणे आणि बाबा इट यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मराठा समाजासाठी आनंदाची बातमी आहे। ती म्हणजे मित्रांनो, मराठा समाजाचा 70 वर्षाचा लढा आज पूर्ण झालेला आहे आणि 70 वर्षाच्या नंतर आज मराठा समाजाला आरक्षण मिळालेले आहे। तर मित्रांनो, आता येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की 2 जिल्ह्यांना 2023 मध्ये नुकसान भरपाई जी झाली होती, अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, आता त्या 2 जिल्ह्यांऐवजी अजून 10 जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे। तर ते 10 जिल्हे कोणते आणि त्यांना किती प्रमाणामध्ये अतिवृष्टी मिळणार आहे त्याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करा आणि संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, या 10 जिल्ह्यांना आता 61,71,91,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर त्यामध्ये ते 10 जिल्हे कोणते त्याची आपण माहिती आता पुढील प्रमाणे पाहूया। तर त्यामधील पहिला जिल्हा आहे मित्रांनो नाशिक, आणि नाशिकच्या नंतर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो धुळे, नाशिक धुळे, आणि तिसरा जिल्हा आहे मित्रांनो जळगाव। नाशिक धुळे जळगाव, तसेच मित्रांनो अहमदनगर, नागपूर, चंद्रपूर, तसेच मित्रांनो गोंदिया, अमरावती आणि यवतमाळ। तर मित्रांनो, याबरोबरच शेवटचा जिल्हा म्हणजे बुलढाणा। तर मित्रांनो, या 10 जिल्ह्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। असा अध्यादेश काढण्यात आलेला आहे, जी आर शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। लवकरच या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील नुकसान भरपाई वर्ग करण्यात येणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, नुकसान भरपाईची पद्धत बदलली असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या अगोदर एक केवायसी साठी यादी मिळेल, आणि यादी मिळाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्रावर त्यांना जाऊन ई केवायसी करायची आहे। जे शेतकरी ई केवायसी करतील त्यांच्याच खात्यावर हा निधी जमा होणार आहे। तसेच मित्रांनो, 2022 मध्ये जेवढी नुकसान भरपाई मिळत होती त्यापेक्षा आता दुप्पट नुकसान भरपाई मिळणार आहे। तसेच अगोदर मित्रांनो फक्त नुकसान भरपाई ही 2 हेक्टर पर्यंत मिळत होती, परंतु मित्रांनो यामध्ये सुद्धा आता शासनाने वाढ केलेली आहे आणि आता 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे। यामुळे शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे। तर मित्रांनो, या नुकसान भरपाईचा जी आर तर आलेला आहे, परंतु अजून निधी येण्यास बाकी आहे। तुम्हाला काय वाटते, हा निधी निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल किंवा यासाठी निवडणूक होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागेल? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बाबा आयटी चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मित्रांनो आपण शेतकऱ्यांसाठी नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर आणत असतो। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।